तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा चांगला विचार बघूया. आपली निंदा करणाऱ्यावर कधीच नाराज होऊ नका, कारण आपली परीक्षा घेण्यासाठी आणि आपला प्रचार करण्यासाठी स्पेशली परमेश्वराने पाठवलेले ते आपले हितचिंतकच असतात. आणि असं म्हणतात ना, बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चालाकी 4 दिवसच चमकते, पण इमानदारी आयुष्यभर चमकते. आज आम्ही स्पेशली आमच्या टाऊनमधल्या स्टँडवरती चाललो आहे. तशी एक खास किंवा गुड न्यूज आहे. गुड्डू आज हॉस्टेलवरून येते, तर ती बसनंच येणार आहे. ती म्हटली आता जस्ट 5 मिनटात मी इथं पोचते, तुम्ही पण या. म्हणून आम्ही चाललो आहे. गुड्डूला घ्यायसाठी स्पेशली चाललो आहे. आता क्रिसमस आहे, त्यामुळे क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्यात, तर थोड्या दिवसासाठी आहे आता गुड्डू घरी. तर हे बघा, इथल्या टाऊनचं स्टँड असं आहे. आणि इथं बघू शकता, आम्ही जस्ट इकडे तिकडे बघतच होतो की गुड्डू कुठं दिसते का. तर आत्ता लगेचच पुढनं आलेली ती दिसली. म्हणजे जरा आतमध्ये आहे स्टँड, म्हणजे बसायला वगैरे आतमध्ये बसू शकतात. वेट वगैरे करायचं म्हटलं तर आम्ही बाहेरच्या साईडला उभारलेलो होतो. तर आता हे बघा पुढूनच आले. तर आम्ही वाट बघत होतो सगळेजणी, असं टकटक बघत होतो की कुठून येते. आणि खरं सांगायचं तर गुड्डू आल्यानंतर घर कसं भरल्यासारखं वाटतं. मस्त माहोल असतो घरामधला. सगळीकडे कालवा गोंधळ, आवाज आणि तिच्या गप्पा संपतच नाहीत. आणि आता बघा फायनली गाडीमध्ये बसले आणि आत्ता मी इथून ज्वेलरी बघण्यासाठी चाललो आहे. म्हणजे इथून जवळच आहे, जस्ट 1 मिनिट बस ज्वेलरीमध्ये जाण्यासाठी, कारण स्टँडच्या जवळ ज्वेलरी आहे. तर तिनं बघितलेली नव्हती, त्यामुळे म्हटलं की रिन्यू केल्यानंतर तिनं बघितलीच नव्हती. ती आलीच नाही तेव्हापासून. दीपावळीला गेलेली ती, आत्तापर्यंत ती आलीच नव्हती. आम्हीच जात होतो संडेला वगैरे तिच्याकडे. मग आत्ता आम्ही ज्वेलरीमध्ये आलेला व्हिडिओसुद्धा मी काढला होता, पण चुकून माझ्या हातून तो डिलीट झाला. तर ज्वेलरी वगैरे बघितली आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी चाललो आहे. तर गुड्डू आली म्हटल्यावर तिच्या आवडीचं काहीतरी खावं म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे. म्हणजे आम्हाला नेहमीच जे रेस्टॉरंट आवडतं त्याच रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे. तिथे जेवणही चांगलं भेटतं आणि फ्रेश बनवून देतात ते. तर इथं बघा, आपण ऑर्डर सांगितल्यानंतर अर्धा तास तरी लागतो जेवण रेडी व्हायला. तर आम्ही आज चिकन 65 घेतलं आहे आणि परोटा, चिली चिकन. म्हणजे गुडूला 65 खूप आवडतं, त्यामुळे ती घेतलं. आणि परोटा, म्हणजे इथं ना परोटाशिवाय काय भेटतच नाही. इथं अप्पम वगैरे काहीच नाही, ओन्ली परोटा आणि चिकन. आणि आता अर्धा तास वेट करायचा होता, म्हणून आमची मजा मस्ती इकडे सुरू होती. गुड्डू काय कॉलेजमधलं तिच्या सांगत होती आणि आम्ही पण इथलं काही सांगत होतो, म्हणजे तिला माहीत नाही ते. आणि हे बघा, आमचं जेवणसुद्धा आलं. तर हा आहे केरळाचा फेमस लेअरवाला परोटा, किंग परोटा म्हणतात त्याला. आणि इथं आम्ही चिकन 65 घेतले आणि हिरव्या मिरच्या. आम्ही नेहमी हिरव्या मिरच्या घेतो, कारण आपण महाराष्ट्रीयन म्हटल्यानंतर आपल्याला झणझणीत असं खायला आवडतं. तरी इथल्या ज्या करी असतात त्या तिखट नसतात, म्हणून आम्ही हिरव्या मिरच्या स्पेशली भाजून मीठ वगैरे टाकून त्यांना आणायला सांगतो. तर असं हे जेवण आम्हाला भेटले आणि आता आम्ही मस्तपैकी पोट भरून जेवण करणार आणि इथून घरी जाणार आहे. तर घरी आल्यानंतर आज आम्हाला भरपूर केक भेटलेत, पण हा स्पेशली आमच्या दुकानातल्या स्टाफने दिलेला केक आहे. केक आणि वाईन तर क्रिसमसला सगळे म्हणजे जे क्लोज फ्रेंड्स असतात ते वाटतात. तर आम्हाला आत्तापर्यंत एक 10 केक भेटलेत, अजून पण भेटणार. आणि म्हणजे आम्ही पण दिवाळीला सगळ्यांना स्वीट्स देतो, मग ते पण क्रिसमसला, ओणमला आम्हाला त्यांचं स्पेशल जे आहे ते देतात. तर इथं मी 2 कप मैदा घेतला आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये. ह्याच कपाने 1/4 कप मी इथं तूप घेतलेलं आहे. तर गुड्डू आले म्हणून मी स्पेशली इथं म्हटलं की आज बालुशाही बनवावी, कारण तिला आवडते, त्यामुळे मग बालुशाही बनवते. तर हे बघा, इथं मी त्याच कपाने अर्धा कप दही घेतलेलं आहे. तर हे दही थोडंसं आंबट असावं, आंबट असेल तर बालुशाही छान बनते. आणि अर्धा स्पून इथं मी बेकिंग सोडा, म्हणजे खायचा जो सोडा आहे तो घेतलेला आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तूप वगैरे गरम करायची गरज नाही, जस्ट आहे तसं तुम्ही टाका याच्यामध्ये. आणि बाहेरून आपण बालुशाही आणतो ना, त्यापेक्षा सुपर टेस्ट आपल्या घरी बनवलेल्या बालुशाहीची येते असं मला वाटतं. म्हणजे आम्ही कधीच बाहेरून विकत आणत नाही. आणि याच्यामध्ये जस्ट थोडंसं पाणी लागेल, तर 1/4 कपसुद्धा पाणी लागणार नाही. जस्ट थोडंसं मी पाणी घेतलं, म्हणजे हे पातळ वगैरे करायचं नाही, घट्टसरच असतं हे. हे बघा, जास्त आपण मळायचंसुद्धा नाही याला. तर मी जस्ट असं हे एकत्र केलं आहे आणि थोडंसं मळून
आपण याला साईडमध्ये ठेवायचं. तोपर्यंत आपण पाक बनवून घ्यायचा आहे. पाक म्हणजे शुगर सिरप असं एक तारी वगैरे पाक नाही. तर मी पुढे सांगेन तुम्हाला कसं करायचं. तर इथं मी 1 कप साखर घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. 4 बेलदोडे असे कुटून मी सालीसे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. जस्ट ही शुगर मेल्ट झाल्यानंतर आपण हातामध्ये बोटामध्ये घेऊन बघायची आणि दोन्ही बोटे एकमेकाला चिटकत असतील असं जस्ट चिपचिपी पाक बनला की तो रेडी आहे म्हणून समजायचा. एकतारी वगैरे करायची गरज नाही. तर इथं तुम्ही पाहू शकताय हे असं आपण हाताने पाहिलं तर हे चिटकते. तर हा आता रेडी झालेला आहे, लगेचच होतो. आणि 2 कप मैद्यासाठी एवढा पाक इनफ होतो आहे. जास्त गोड खायची इच्छा असेल म्हणजे असं आपण गुलाबजामुन कसं रसरशीत गुलाबजामुन खातो तसं जर पाहिजे असेल तर इथं साखरेची क्वांटिटी 1 कपऐवजी 2 कप करा आणि पाणी 1 कप टाका. साखरेच्या निम्मं नेहमी पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं असतं. तसंही करू शकता तुम्ही. इथं पहा मळून ठेवलेला जो डो होता तो सिम्पली मी हाताने असा पसरवून घेते. याला लाटून वगैरे काहीच घ्यायचं नाही. हाताने 4 बोटाच्या साह्याने आपण असं हे प्रेस करून घ्यायचं आणि नंतर असे हे कट मारून घ्यायचे आहेत. हे बघा अशाच पद्धतीने कट मारून घ्या आणि नंतर आपण असे हे छोटे छोटे जेवढा आपल्याला बालुशाहीचा शेप पाहिजे तेवढ्याच आकाराचे हे छोटे छोटे कट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर याचे लेयर्स भरपूर पडतात आणि कमी मेहनतीमध्ये आपली बालुशाही एकदम मस्त होते. म्हणजे आतून हलकी फुलकी होते. जर आतून हलकी फुलकी असेल तर काय होतं की जो आपण शुगर सिरप केलेला आहे म्हणजे जो पाक आहे तो पटकन याच्यामध्ये जातो. म्हणजे ही बालुशाही पटकन तो पाक पूर्ण पिऊन घेते. तर आता इथं पाहू शकताय जस्ट मी तो स्क्वायरमध्ये कट केलेला पीस घेतला आणि दाबून त्याला राऊंड शेप बनवून घेतलेला आहे. आणि मधलं जे होल आहे ते मोठं करायचं कारण फ्राय केल्यानंतर काय होतं की ते जुळत येतं आणि त्यामुळे ते थोडंसं मोठं करायचं. तर इथं पहा अशाच पद्धतीने सर्व ज्या बालुशाही आहेत त्या मी बनवून घेते. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही अशा पद्धतीने बालुशाही नक्की करून पहा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. अगदी फटाफट बनते, जास्त त्रास नाही, जास्त झंझट नाही. तर इथं पाहू शकता की मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये बालुशाही टाकायची. म्हणजे दूर येईपर्यंत तेल गरम करायचं नाही. आणि बालुशाही नेहमी फ्राय करताना आपण मीडियम गॅसवरतीच फ्राय करायची आहे. जर तुम्ही हाय गॅसवरती म्हणजे हाय फ्लेमवरती जर ही बालुशाही फ्राय केली तर काय होईल की आतला जो भाग आहे तो फ्राय होणार नाही, वरचा फक्त होऊ शकतो आहे. तर इथं पहा मी थोडंसं मीडियम टू हाय करते. म्हणजे जरा थोडा वेळ झालं की मी याला हाय करून ठेवलेलं होतं. तर मीडियम टू हायवरती मी ही बालुशाही मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत अशी ही तळून घेते. तर इथं पाहू शकता जे होल आपण मोठे बनवलेले होते ते आत्ता जुळत आलेले आहेत. म्हणून मधला जो होल आहे तो मोठा जास्त बनवायचा म्हणजे बालुशाहीचा प्रॉपर शेप त्याच्यामध्ये राहतो. तर आता हे फ्राय झालेलं आहे आणि बालुशाही बनवल्यानंतर गरम गरम ती पाकामध्ये टाकायची. म्हणजे काय होतं की जो शुगर सिरप आहे तो पूर्णपणे बालुशाहीच्या आतमध्ये जातो गरम असल्यामुळे आणि ती एकदम ज्युशिली अशी रसरशीत बनते. तर इथं पाहू शकता प्रॉपर कलर याला आलेला आहे. असाच कलर आपल्याला पाहिजे आणि जस्ट मी याच्यामध्ये टाकते. 5 मिनटं फक्त वेट करायचं, 5 मिनटं फक्त याच्यामध्ये ठेवायचं. गॅसची फ्लेम बंद करूनच आपण ही सगळी प्रोसेस करायची आहे. तर आता तुम्ही बघू शकताय बालुशाहीचा आकारसुद्धा थोडासा मोठा झालेला आहे. म्हणजे मी जास्त शुगर सिरप केलाच नव्हता. तर हे बघा ड्राय झाल्यानंतर याचा लुक असा आहे आणि मी असं हे टिनमध्ये स्टोअर करून ठेवते. आणि ती आधीने खाऊन बघितली, मस्त झाले म्हटलं. आणि इथं मी ज्वेलरीमध्ये पण घेऊन आली, त्यांनाही खूप आवडली. आणि एक अमाचीचं कान टोचायचं होतं. तर हे बघा कशा पद्धतीनं टोचते ते तुम्हाला बघायला भेटेल. पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढे सुद्धा तुम्हाला केलाचे बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.